आज आपली आपण जीटी घेऊन वर आपला भगवा ध्वज लावून सांगली, जयसिंगपूर, कोल्हापूर, पन्हाळा आणि इचलकरंजी असं रूट करणार आहे. काय असणार आहे फक्त आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. तिला रेप दिला आणि जायला चालू केली. गाडी असली खतरनाक दिसाल ती रोडवर, सांगतो एकदम शेवटच दिसाल ती. इकडे जायच्या तर पहिल्यांदा जाऊन म्हटलं आपण एक काम करूया, काय सांगा, पेट्रोल टाकी फुल करून घ्या, कारण की आपली गाडी लईच म्हणजे लई कमी आवरेज, जास्त स्प्लेंडर सारखं नाही याचं. पहिल्यांदा सांगलीत गेलो, पियुष भेटला. त्यानंतर पहिल्यांदा हेल्मेट त्यांनी सगळं काढून गेलं. पहिल्यांदा पाया पडून घेतला आपण. ऋषीदादा, अनिकेत, पियुष आणि अक्षय सगळेजण होती तिथं. तिथून परत पाया पडून आपण घोषणा देणार होतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. सांगलीनंतर आता आपल्याला जायचं होतं ते म्हणजे जयसिंगपूरला. शिंपूरमध्ये पोचल्या रणजित मध्ये चालता. मग रणजितला म्हटलं चल आपण पाया पडून घेऊया. पहिल्यांदा ती गेलो, स्मारक बघितलं, एवढं भारी दिसायला सांगतो, एकदम खतरनाकच. ते पण आपल्याला तेच काम करायचं होतं, पहिल्यांदा पाया पडून घोषणा द्यायचं होतं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर शिंपूर मधून आता डायरेक्ट आपल्याला कोल्हापूरला जायचं होतं. सांग काय, आपणच आपल्या धर्माला वरती न्यायला पाहिजे, त्याशिवाय काय उपयोग नाही आहे. आपल्याकडनं जेवढं होतंय तेवढं आपण करायला पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सुट्टी देऊ नका. जाताना दोनदा ध्वज बदलले, कारण वाऱ्यामुळे ते खराब होत होतं. त्यामुळे कोल्हापूरमध्ये गेलो, पहिल्यांदा हेल्मेट त्यांनी सगळं काढून घेतलो. तर पोलीस मामा पण आपल्या सगळं ओळखीच होती. नी पण मला म्हणली की तुझा व्हिडिओ एक नंबर असेल, त्यामुळे त्यांनाच घेतला आणि आम्ही सगळेजण मिळून पाया पडून घेतलं. खरंच एवढं भारी वाटतं की आपल्याला एवढे लोक सपोर्ट करतात. तुमचा सपोर्ट मला असाच शेवटपर्यंत राहून दे. इथनं मला डायरेक्ट कुठं जायचं सांगा, पन्हाळ्याला. मग पन्हाळ्याला जाताना रोड आहे बघा, ह्यो एवढा भारी वाटतो गाडी मारला. जीटी घेऊन तर एकदम शेवटच वाटते मारायला. इथं पुढे मला फॅन फॉलोअर्स गाठ पडाल, कारण प्रत्येकाला मी व्हिडिओ घेत नाही, त्यामुळे जेवढं मला येते तेवढं मी घालोय. त्यांनी माझी गाडी लावून पहिला फोटो काढून घेतलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे दादा सगळीजण इथे ज्योत घ्यायला आलतीत बघा. ते पण मला एक पोलीस मामा ओळखीचे भेटले, त्यांना मी सांगितलं कसं कसं काय काय करणार आहे ते. परत गाडी घेतली आणि आता आपला डायरेक्ट कुठे जायचं सांगा, पन्हाळ्याच्या पायथ्याला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर पशी. तर आला का नाही अंगावर काटा येतोय. गेल्या गेल्या पहिल्यांदा अष्टगंध लावून घेतला, त्यानंतर पाया पडून घेतलो. हर हर लास्टला मला डायरेक्ट यायचं होते म्हणजे इचलकरंजीमध्ये, कारण की हे आमच्या भागात येते. त्यामुळे मी दररोज कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्मारकाला बघतोय, कारण मला आज काय वेगळंच फील आलं तिथं. व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट मध्ये. व्हिडिओ वाटला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जाताना कधी कमेंट मध्ये जय भवानी, जय शिवराय तेवढे लिहायला विसरू नका अजिबात.